तर आपण आज डिस्कस करणार आहोत काल सिलेक्ट झालेले T20 स्क्वॅड बद्दल. आशिया कप साठी जे T20 स्क्वॅड सिलेक्ट झाले त्याच्या व्यतिरिक्त आपण काय बोलणार नाही. आपण बोलणार आहोत की त्या स्क्वॅड मध्ये ते 15 जण सोडून दुसरे कोणी येऊ शकत होते किंवा ते कोणाच्या जागेवरती येऊ शकत होते त्याबद्दल आपण जरा डिस्कस करणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यरला त्यांना स्क्वॅड मध्येच घेतलेलं नाही का. आता जेव्हापासून गौतम गंभीर कोच झालेत का नाही तेव्हापासून जरा श्रेयस अय्यरला ते म्हणजे कुठल्याच मॅच मध्ये ते धरणाच गेलेत ग्राही की हा पण एक बॅट्समन आहे, एकदम उत्तम असा बॅट्समन आहे. अरे त्याने कॅप्टन्सी केली, KKR ला फायनल जिंकून दिलाय, प्लस पंजाबला फायनल मध्ये नेलंय. त्याच्या अगोदर कुठल्या त्या 2-3 ट्रॉफ्या जिंकल्या, त्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये इंडियासाठी सगळ्यात जास्त रन त्यांना मारल्यात. पण जेव्हापासून गौतम गंभीर कोच झाले का नाही तेव्हापासून ते श्रेयस अय्यरला घेणं गेल्यात. ज्यावेळेस रोहित साहेब कॅप्टन होते त्यावेळेस त्यांना बरोबर त्यांचा श्रेयस अय्यरचा एकदम उत्तम असा फायदा करून घेतलेला आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक मॅच मध्ये त्यांना घेतलेला आहे. ज्या मॅच मध्ये त्यांची आवश्यकता आहे त्या मॅच मध्ये त्यांना घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांचा डाऊनफॉल चालू होता श्रेयस अय्यरचा त्यावेळेस पण रोहित साहेबांनी त्यांना दिलासा दिला की भाऊ तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भले तुझी ह्या इनिंग मध्ये तू 0 आउट जाऊ दे, इथून एक दोन मॅच होऊ दे त्याच्यामध्ये तू 0 आउट जाऊ दे, पण मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला मॅच मध्ये घेणार म्हणजे घेणार. हा कॉन्फिडन्स फक्त रोहित साहेबांनी त्यांना दिला आणि असं करणारा फक्त तोच कॅप्टन होता. आणि नाही आता ही शुभमन गिल घेऊ शकतो, पण कसं जेव्हापासून गौतम गंभीर कोच झालाय ना तेव्हापासून कसं सगळी जर गुजराती आहेत ना त्यांना असं पुढे घेऊन चालले ते जे गुजरात टायटन टीम मधले प्लेयर आहेत त्यांना पण असं जर वरती घेऊन चाललेत. कसं शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आणखीन असेच एक दोन आहेत त्यांना हे कसं पुढे घेऊन चालले सगळं. म्हणजे जे गुजराती आहेत त्यांना पुढे न्यायचं, हे बाकीचे आहेत ना त्यांना खाली धरायचं ह्यांच्या. पण गुजराती कशी वर घ्यायची काय लावलंय अमित शाह गुजराती. आता गौतम गंभीरला काय झालंय काय माहित नाही, पण जेव्हापासून ते कोच झालेत का ना तेव्हापासून विराट साहेबांना रोहित साहेबांना कसं रिटायरमेंट घेऊन टाकली टेस्ट मधून. काय संबंध होता का. सर्वजण काय करतात T20 मधून घेतात, ODI मधून घेतात, पण टेस्ट मध्ये राहतात. पण कसं ह्यांना टेस्ट मध्ये जरा ह्यांना तुमचा फॉर्म चांगला नाही तुम्ही काय करा रणजी खेळा जावा असं तसं म्हणले. रोहित साहेब विराट साहेब गेले